आकाशवाणी सांगली केंद्र. राजा रवी वर्मा. रणजित देसाई यांच्या कादंबरीवर आधारित 13 भागात नभोनाट्य प्रसारित करत आहोत. आज त्याचा 7वा भाग. नभोनाट्य रूपांतर माधुरी आठवले. सादर करते शशी पटवर्धन. राजा रवी वर्मा. तुमची इच्छा नसेल तर आम्ही या समारंभातून निघून जातो, पण आम्ही मद्याला स्पर्श करणार नाही. आमचा अपमान, आमच्या आश्रिताची ही हिम्मत. याला हकलून द्या. कोण आहे रे तिकडे? शांत शांत. माधवराव महाराज, गोष्टी कोणत्या थराला चाललेल्या आहेत पाहिलं ना? हो. आमच्या गादीचे हे आमचे वारस युवराज, आमचे बंधू. दुर्दैव दुर्दैव आहे. भविष्यात तरी भीषण अंधार आहे सगळा. रवी वर्मा, महाराज. राजवर्मा, शक्य असेल तर हा प्रसंग विसरून जायची मी आपणाला विनंती करतोय. महाराजांचे धाकटे बंधू युवराजांनी भर मेजवानीत अपमान केल्यामुळं राजा रवी वर्मा व्यथित झाले होते. पण त्याहीपेक्षा जास्त दुःखी झाले होते ते स्वतः महाराज. एका जातिवंत मनस्वी कलावंताचा अपमान होणं, तेही एका राजघराण्यातल्या व्यक्तीकडून, याची त्यांना खंत वाटत होती. राजा रवी वर्मा. सरकार, रामय्या, दस्तूर खुद्द महाराज आपल्या भेटीला रंगशाळेत येत आहेत. काय? महाराज स्वतः? आणि असे अचानक? आम्ही दाराशी येतो. महाराज, नमस्कार करतो महाराज. आसन ग्रहण करावं. महाराज, रात्रीच्या मेजवानीच्या प्रसंगी झालेल्या प्रमादाबद्दल मी पुन्हा एकदा क्षमा मागतो. पण महाराज, मी पुष्कळ विनवून पाहिलं, पण युवराज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यासाठीच आम्ही तुझं कौतुक करायला आलोय रवी. महाराज, ती मेजवानी तुझ्या सन्मानार्थ ठेवलेली होती. तेव्हा नाना तऱ्हेच्या उंची मद्यांची रेलचल असून सुद्धा तू मद्याला स्पर्श केला नाहीस. महाराज, उलट आमच्या बंधूंनी स्वतःवरचा ताबा गमवणा इतका मद्याचा आस्वाद घ्यावा. उद्याचे ते गादीचे वारस. आम्ही त्या समारंभात उपस्थित आहोत याची सुद्धा त्यांना पर्वा नव्हती. आणि याच गोष्टीचा मला अतिशय संताप आला आणि बोलाचाली वाढत गेली. महाराज, होय, त्यावेळचा तुझा संयम वाखाणण्याजोगा होता. महाराज, तुझा तोल गेला नाही. लहान वयात मिळवलेलं यश पचवायला फार फार कठीण असतं रवी. तुझ्या मनाच्या या सामर्थ्याचा आम्हाला फार फार अभिमान वाटतो. महाराज, हे सगळं खरं, पण आपण आज्ञा केली असती तर मी स्वतः राजवाड्यावर आलो असतो. आपण एवढी तस्ती कशाला घेतलीत? राजा रवी वर्मा,
आम्ही तस्ती का घेतली? आपण वीर शृंखलेचे मानकरी. हो हो, आम्ही कोण आपल्याला आज्ञा करणार? काय हम्म. महाराज, मी मी समजलो नाही. माझ्याकडून काही अपराध घडलाय का? तसं असेल तर आपण द्याल ती शिक्षा भोगायची तयारी आहे माझी. पण पण मला असं एकदम परक लेखून बोलू नका. ते बरं सहन होत नाही. पुन्हा सांगतो महाराज, आपल्या मायेच्या आशीर्वादाशिवाय माझी कसलीही अपेक्षा नाही, कसलीही अपेक्षा नाही. रवी, आमच्या बंधूंना युवराज पद पेलता येत नाही. महाराज, हो, ह्याचं आम्हाला दुःख जरूर आहे, पण त्या बाबतीत आम्ही काही करू शकत नाहीये. पण तुझ्या बाबतीत जे कळलं ते ऐकून मनाला फार फार यातना झाल्या. माझ्याबद्दल हो, तुझ्याबद्दल. काय कळलं आपल्याला? हे बघ रवी, बोला. तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. जशी इच्छा महाराज. रामय्या, सरकार. आत कुणालाही सोडू नकोस. जी. महाराज, मन मोकळं करावं. हे बघ रवी, बोला. आम्हा राजे लोकांचं जीवन एखाद्या तळ्यासारखं असतं, बंदिस्त. तळाला चिखल साचलेला असतो, पण पण त्यातही केव्हा तरी 2-4 कमळं फुलावीत. एखाद्या राजहंसानं त्यात विहार करावा असं स्वप्न बघावं असं आम्हाला सुद्धा वाटतं. महाराज, हो, तुला दरबारात जी वीर शृंखला दिली ती हत्तीच्या पायी घालण्यासाठी असते रवी, कुत्र्या मांजरांच्या गळ्यात बांधण्यासाठी नसते. महाराज, त्या वीर शृंखलेचं भान तू विसरलास, आणि ते इतक्या लवकर. याचं दुःख झालं आम्हाला, पराभव वाटला, म्हणून आम्ही इथवर आलो. महाराज, आपण काय म्हणताय? मला काही कळत नाही. माझ्या जबाबदारींची जाणीव एक क्षणी विसरलो नाही महाराज. कसं? मग लोकांनी तुझ्याबद्दल तक्रारी का कराव्यात? ज्यांना मी काय करतोय हे माहिती नाही, त्यांना मी कुठे फिरतोय एवढंच दिसणार. ते खोटं बोलतायत असं तर नव्हे? नाही. ते खोटं नसेल, मग पण मी माझी जबाबदारी विसरलो नाही हे मी पुन्हा स्पष्ट सांगतो महाराज. म्हणून वीर शृंखलेचा मान मिळाल्यापासून आपलं चित्त रंगशाळेत रमत नाही आवडतं. महाराज, हो रवी वर्मा, आपण मध्यरात्रीपर्यंत गाणाऱ्या आणि नाचणाऱ्या स्त्रियांच्या माडीवरून फिरत असता हे जाणीव असण्याचं लक्षण आहे वाटतं. महाराज, आपला गैरसमज झालेला आहे. गैरसमज? गेले काही दिवस मी त्या रस्त्यावरून फिरत होतो हे खरं आहे. नृत्यशाळा, गानसभा पाहत होतो हेही खोटं नाही. पण त्या वाचून तुमची कला काय अडलेली होती? अभय असावं महाराज. बोला. कला अडली नव्हती महाराज, मग मन अडलं होतं. म्हणजे लोक म्हणतात ते एकूण खरं आहे तर? क्षमा असावी महाराज, पण मी फिरत होतो ते मंदिरावरील शिल्प पाहत. पण महाराज, ती शिल्प मला अतिरंजित वाटले. रवी, कलावंताला अभिमान शोभतो, पण तू इतका शिल्पांना अतिरंजित म्हणण्या इतका? एक कलावंत बोलतोय. महाराज, स्पष्ट बोलण्याची मुभा असावी. बोला. ही शिल्प वास्तवाशी प्रामाणिक नाहीत असं मला वाटतं. कारण
ज्यांनी जीवनाची आसक्ती सोडली आणि कलेला वाहून घेतलं, हं? अशा कलावंतांनी ही देवालये उभी केलेली आहेत. जीवनातील एकाकीपण विसरण्याचं त्यांचं ते साधन होतं. आणि म्हणूनच ही शिल्प वास्तव न ठरता अतिरंजित ठरली आहेत. महाराज, मंदिरातल्या त्या मूर्ती त्यांच्या भव्यतेला शोभेशा जरूर आहेत, पण त्या मूर्तीत सौष्ठव प्रमाणबद्धता आहे. रवी वर्मा, त्या मूर्ती पत्थराच्या आहेत. तरी माणसांच्याच आहेत महाराज. त्या माणसांच्या वैशिष्ट्याने सौंदर्याने परिपूर्ण नकोत. तुला काय म्हणायचं आहे हे आम्ही समजलो नाही. महाराज, त्या शिल्पात खरं स्त्री सौंदर्य, स्त्रीचं सौष्ठव, स्त्रीचे कोमल भाव, स्त्रीच्या शरीराची कमनीयता, यातलं काहीतरी आहे का? नाही. काहीही नाही. हं? मी अशा कामिनीचा शोध घेत होतो जी माझ्या मनातील कल्पनेशी जुळेल. म्हणून नृत्यशाळा जवळची वाटली. हा शोध मी रस्त्यावरील नाच करणाऱ्या बायकांचं निरीक्षण करूनही घेतलंय. मग मला केवळ स्त्रीच्या सौंदर्याचाच ध्यास नाही आहे महाराज. आता हे एक रेखाटन पहा. बघू. एक नापित आपलं काम करीत होता. हो किती तल्लीन झाला होता तो. हो, दिसतो खरं. त्याचं हे मी चित्र रेखाटलंय. आणि हां. हे लहान मुलाचं. हो हो. आणि हे हां, हे हे मृत्यूकडे जाणाऱ्या म्हाताऱ्याचं चित्र आहे. हो. हो हो. जिथं जिथं मला ईश्वरी सामर्थ्याचा साक्षात्कार झाला तिथं तिथं मी गेलो आणि त्यांची चित्र रेखाटलेत. थांबावं. हं. आता ह्या वह्या पहा. यात सर्व रेखाटन आहेत. होय का? भाऊ थांब. पहा. हा. हो. सुरेख. वाह 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 रवी वाह. नवजीवन, नव्या कल्पना ओळखण्याचं तुझं सामर्थ्य पाहून आम्हाला आनंद होतोय, आनंद होतो. महाराज, रवी, ही सगळी चित्र पाहत असताना एक गोष्ट आठवली. बोला महाराज. हे बघ, मद्रासला फार मोठं चित्रकला प्रदर्शन आहे. हं? देशोदेशीचे चित्रकार त्यात आपली चित्र मांडणार आहेत. महाराज, हो, म्हणजे तू आपली चित्र तिथं मांडावीस, तू त्यात पारितोषिक जिंकावंस अशी आमची जिद्द नाही, असं आमचं म्हणणंही नाही आहे. पण त्यात तू भाग घ्यावास असं मात्र आम्हाला मनापासून वाटतं. महाराज. हो रवी, बोला. तुझ्या प्रवासापासून तो राहण्यापर्यंत सर्व व्यवस्था त्रावणकोर संस्थान करील. महाराज, तुला वेगवेगळ्या कलावंतांची चित्र अभ्यासाला येतील, कलावंतांच्या भेटीगाठी घेता येतील. हं? महाराज. ठीक आहे. हे बघ, आपले दिवाण बहादूर रघुनाथराव मोठे अनुभवी ग्रस्त आहेत. ते तिथं आहेतच. ती सगळी मदत तुला करतील. रवी, बोला. मद्रासचे अनुभव ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. चलू आम्ही. महाराज, हं? आपल्या मनात आता काही किंतु नाही ना? नाही. मी नृत्य करणाऱ्या गाणाऱ्या स्त्रियांकडे रस्त्यावर कशासाठी पाहत होतो हे कळलं ना महाराज? काय? हे कामिनीचं चित्र मी नुकतंच पुरं केलंय. आपण ते पाहावं. दे इकडं बघू. हा, 「
वा सुंदर सुंदर अप्रतिम. या चित्राचं वर्णन करायला खरोखरच शब्द अपुरे आहेत रवी. जिथं वासना नसते, फक्त सौंदर्य दृष्टी असते, तिथंच कलेच्या उत्कर्ष बिंदूचा साक्षात्कार घडत असतो. हेच चित्र मद्रासला अवश्य घेऊन जा. रवी, आमचे आमचे तुला आशीर्वाद आहेत. आशीर्वाद आहे कोण? दिवाण बहादूर रघुनाथराव? यावर यावर. नमस्कार रवी वर्मा. नमस्कार रघुनाथराव. हं. आम्ही आपलीच वाट पाहत होतो. सगळी व्यवस्था मनासारखी झाली ना? हो. नाही म्हणजे काही अडचण असली तर मोकळ्या मनानं सांगा. मद्रासमध्ये मला वाटतं आपण पहिल्यांदाच आला आहात. होय, प्रदर्शनाच्या निमित्तानं, आणि तेही महाराजांच्या आग्रहावरून. हं. रघुनाथराव, आमची इथं आपण इतकी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे की अगदी घरी असल्यासारखंच वाटतं. 2 दिवस मद्रासही बघून झालं. आणखी काही बघायची इच्छा आहे? छे छे, आता एकदम प्रदर्शनाकडेच जाऊया. हो, चला जाऊया. सुरेख, अप्रतिम, छान, वाह, सुरेख. खरोखरच भाग्यवंतांनाच हे नेतृत्व अनुभवायला मिळत असेल. ओळीनं मांडलेल्या या चित्रकृती म्हणजे प्रत्येक कलावंताच्या जीवनाचं सार्थकच वाटतं. हं. रघुनाथराव, हं. पाश्चात्यांच्या रंगमेलाफाचं कौशल्य केवळ आजोडाने, हो, तैलचित्र, निसर्गचित्र ही तर त्यांचीच खासियत. रवी वर्मा, मला विचाराल तर जे चित्र पाहून भावनानुकूल रसनिष्पत्ती होते आणि तो रस रसिकाला तद्रूप करतो, त्यातच मन तन्मय होतं, ते उत्कृष्ट चित्र. रघुनाथराव, योग्य तेच बोललात. चित्रकलेचं मर्म जाणणाऱ्या रसिकालाच हे कळतं. काय असेल ते असो, पण युरोपीय चित्रशैली मला विलक्षण आकर्षित करते. हं? रघुनाथराव, पाश्चात्यांची रेखाटन पद्धती हं. आणि आपले पौराणिक विषय हं. यांचं मिश्रण करून काढलेली चित्र कशी वाटतील बरं? वाह, सुरेख कल्पना. चला आपण पुढची चित्र पाहूया. हो, चला. या. वाह, सुरेख, हे चित्र अरे सुंदर आहे ना? हं. खरंच. रवी वर्मा, छान. रवी वर्मा, कोण? तुम्ही आणि इथं? नायकर? हं. तुम्ही? हो. माझं लक्षच नव्हतं. रवी वर्मा, हं? मी पुढची चित्र बघतो. आपण या सावकाश. थांबा जरा, यांची ओळख करून देतो. हां, आम्ही ओळखतोय ना. हं? हो, हे दिवाण बहादूर रघुनाथराव होय ना? बरोबर. आणि रघुनाथराव, हे त्रावणकोर संस्थांच्या दरबारचे चित्रकार नायकर स्वामी. नमस्कार. नमस्कार. काय रवी वर्मा, हं? कसं काय वाटलं प्रदर्शन? रवी वर्मा, आम्ही पुढे होतो. हो, आम्ही आलोच. नायकर, प्रदर्शन खरोखरच दयाबान हरपून टाकणार आहे. रवी, बोला. तुझं चित्र पाहिलं, पण असलं चित्र ठेवण्यापेक्षा
एखादा पौराणिक विषय निवडायला हवा होतास तू प्रदर्शनासाठी. माझ्या ते नाही ध्यानी आलं. पण तुमची चित्र मला आवडली. रवी, तुला आता कळलं असेल की चित्रकला इतकी सोपी नसते. तुला अजून खूप शिकावं लागणार आहे. मला त्याची जाणीव आहे. निघू? हो. या या रवी वर्मा. रघुनाथराव, अशा व्यक्ती रसभंग करतात. अशा गोष्टींची सवय करायलाच हवी. असो, रवी वर्मा, हे चित्र पाहिलं बघा. एकाच रंगाच्या किती वेगवेगळ्या छटा वापरतात हे लोक. खरंच सुरेख. पाश्चात्य चित्रकारांच्या रंगसामर्थ्यापुढं आम्ही नेहमीच नतमस्तक आहोत. किती किती रंगछटा आहेत बघा. आता हेच पहा ना. हा ब्राऊन, हा टोबॅको ब्राऊन, हा 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 ममी ब्राऊन. हा आणि हा हा चेस्टनट, हा हा बर्नट नाही का. आंबर, हा सेनिया आणि हा टोरी व्हर्निया, आणि हा शुद्ध. शुद्ध काळा, आयव्हरी ब्लॅक, लॅम्प ब्लॅक. किती किती रंगछटा. मंधुंद होतं. हो. आणि पिवळा आणि पांढरा तर म्हणतात सगळ्यात धोकादायक रंग, हो ना. अरे वा, आपण चित्रकलेतले तज्ज्ञ दिसता. पाहिली पाहिजेत आपली चित्र. छे छे, अहो आम्ही केवळ रसिक, चित्रकार तर नाहीच. कलावंत आपण. रघुनाथराव, अहो गुणांना दाद देणारी माणसं जगात दुर्मिळ असतात. पण गुणीजन भेटणं हे रसिकाचं कमी का भाग्य आहे. रवी वर्मा, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाश्चात्य चित्रकलेचा अभ्यास आपल्याकडे होणं जरुरीच आहे, नाही का. अगदी बरोबर. रघुनाथराव, दिव्य प्रकाशातील रेखा नुसतीच पिवळी नसते, तिला पांढरी झाक असते. हो. हे जे जाणतात ना, ते खरे चित्रकलेतले जादूगार. खरं आहे तुमचं. बरं, चला, आम्ही आता निघू. कितीही पाहिलं तरी 2 डोळे पुरेसे होणार नाहीत या प्रदर्शनासाठी. रघुनाथराव, या या पाश्चात्य चित्रकारांच्या ओळखी झाल्या असत्या तर बरं झालं असतं. अरे हो, उद्या कॉफी पान आयोजित केलेलंच आहे. तिथं ओळख करून देईनच की. ठीक आहे. मग आम्ही आता निघतोच. हो, चला निघूयाच. रवी वर्मा, रवी वर्मा, अहो तुम्हाला एक अत्यंत आनंदाची बातमी सांगायची आहे. रघुनाथराव, यावं यावं. अहो, आपल्या नायर स्त्रीच्या चित्राला सुवर्ण पदक आणि प्रशस्तीपत्रक मिळणार आहे. आणि कॉफी पानाच्या वेळेलाच गव्हर्नर साहेब ते जाहीर करणार आहेत. अहो, हे काय, आपल्याला आनंद नाही झाला. असं कसं होईल. पण पण आता आठवण येते ते आमच्या मातोश्रींची. आमचं यश पाहायला तर केव्हाच हजर नसतात. रवी वर्मा, आज आज आमचे मामा आणि स्वतः महाराज हवे होते. त्यांच्या समवेत हा आनंद आम्ही जल्लोषात साजरा केला असता. रवी वर्मा चित्र प्रदर्शनाच्या निमित्तानं मद्रासला होते. त्याच सुमाराला पुरतार्थीला महाराज आणि राणी साहेबांनी त्रावणकोरला बोलावून घेतलं होतं. तर रवी वर्म्यांनी मद्रासून परस्पर मावेलीगिरीला पुरतार्थीकडे जावं असा महाराजांनी रवी वर्म्यांना निरोप दिला होता. त्रावणकोरहून पुरतार्थीला मावेलीगिरीला पाठवण्यात आलं. दोघांची मनं सांधण्यासाठी महाराजांची ही धडपड होती. प्रकृती साथ देत नसूनही. स्वामी,
मद्रासच्या प्रदर्शनात आपल्या चित्राला बक्षीस मिळालं. महाराजांना कोण आनंद झालाय म्हणून सांगू. असं? आणि आपल्याला? चला, काहीतरीच आपलं. या गोष्टी काही तोंडानं सांगायच्या असतात. बाकी हा सुयोग आल्यापासून आमचे ग्रह पालटलेत एवढं नक्की. ग्रह पालटलेत म्हणजे? हं? आणि ते कसे? ही तर आपल्या यशाची सुरुवात आहे. तसं नाही आहे पुरो. मग त्यावेळेपासून या राणीसाहेबांचा त्रागा नाही, संताप नाही, रुष्ण गैरसमज काही नाही. इश्श. महाराजांनी आपली समजूत घालताना काही जादूटोणा तर नाही ना केला? आमच्यावर रागावून आपण निघून गेला होतात म्हटलं. आम्ही नाही. आम्ही सुद्धा रागावून गेलेलो नव्हतोच. आम्ही सांगितलं नव्हतं काय? आपण बोलवाल तेव्हा आम्ही येऊच, पण एक कलावंत म्हणून आणि आपला पती म्हणूनच, आश्रित म्हणून नाही. आता कशाला हवंय त्या कटू गोष्टींचं स्मरण? आपल्या माणसातले गुण कळायला सुद्धा तिसरा माणूस लागतं. महाराज त्या दिवशी किती बोलत होते. हं? आयुष्यात प्रथमच ते आमच्याशी इतकं बोलले. काय बोलले ते कळू द्या तरी. म्हणाले, रवी वर्मा म्हणजे मुक्त आकाशात पंख पसरून भरारी मारणारा गरुड आहे. गरुड आहे. जमिनीवरचे कायदे त्यानं लावायचे नसतात. त्रिवेंद्रमला असताना कितीतरी सुंदर सुंदर स्त्रिया, नृत्यांगना त्यांच्या सहवासात आल्या, पण त्याची नियत कधी बदलली नाही, कधीही बदलली नाही. पण त्यांचं असामान्यत्व तुम्हाला म्हणजे मला कळेल तेव्हा ना. आपलं माणूस कसं जपायचं ते ज्याचं त्यालाच कळायला हवं. असं म्हणाले महाराज? आम्ही सुद्धा म्हटलं. काय? त्यांच्या पुढे जगातली सर्व सुख आम्हाला शिवनिर्माल्य आहेत. असं म्हणालात तुम्ही? हो. पुरू, माणसं मनानं जवळ येतात ती केवळ रूपामुळं नाही, मनाच्या जवळकीने येतात. मी राजघराण्यात जन्माला आले, पण राजा ही पदवी आपण आपल्या कर्तृत्वानं मिळवली. आपण माझे परमेश्वर आहात. पुरू, मी चुकले महाराज. पुरू. सरकार. अरे रामय्या, ये आत ये. सरकार, बोल. प्रतिहारी त्रिवेंद्रमहून पत्र घेऊन आलाय. बघू. त्रिवेंद्रमचं पत्र. मधमाशांचं मोह उठावं अशा अनेक शंका मनात येत आहेत. महाराजांची प्रकृती तर मोठ्याने वाचावं ना पत्र. काय लिहिलंय त्यात? तातडीने निघायला हवं आपल्याला. कुठे? ताबडतोब तयारीला लागा. रामय्या, कोणत्या क्षणी काय घडेल सांगता नाही यायचं. दिवाण माधवराव संस्थान सोडून गेले आहेत महाराजांच्या आज्ञेवरूनच. पुरू, काय घडलंय? काय घडलंय? चला लगेच निघू. पुरू, महाराज अत्यावस्थ आहेत. राजा रवी वर्मा. रणजित देसाई यांच्या कादंबरीवर आधारित माधुरी आठवले यांनी केलेल्या नभोनाट्याचा 7वा भाग आत्ताच आपण ऐकलात. यातील भूमिका आणि कलावंत: महाराज तिरुवाल, अरुण नाईक, रघुनाथराव, सुनील पाटील, रामय्या, प्रभाकर गुरव, युवराज, शफिक नायकवडी, नायकर, मुकुंद पटवर्धन, पुरुतार्थी, नेहा कुलकर्णी आणि राजा रवी वर्मा, प्रकाश गडदे. सूत्रधार वामन काळे. पार्श्वसंगीत बासरी विजय पवार, सतार रफिक नदाफ, व्हायोलिन शंकर कबाडी आणि तबला मनमोहन कुंभारे. तांत्रिक सहाय्य जयकुमार पलसे आणि दत्तात्रय निकम. सादर करते शशी पटवर्धन. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.